बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार. लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात. मित्रहो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात हौशी कलावंत. आज जे कथा वाचन होणार आहे त्या बायजाच्या कथा वाचनातील पहिली जी कथा आहे त्या कथेचं नाव आहे बायजाबाई. आणि या बायजाबाई या कथेचं आपण आज वाचन करतोय. रविवार होता. बायजाबाई भल्या पहाटेच उठली होती. घरासमोरील वाटा झाडून घेतला. अंगणही झाडून घेऊन कचरा एका कोपऱ्यात पेटवून दिला व म्हशीच्या शेणाचा शेणगारा करून अंगणात टाकला. धुकं हळूहळू उतरत होतं. त्यातच पेटलेल्या कचऱ्याचा धूर वाढत होता. रविवारी तालुक्याच्या गावी बाजारला जायचं म्हणून तिची लगबग चालू होती. सपरातून शेळ्या करडं बाहेर काढली. त्यांना मूठभर गवत टाकून बायजाने चुलीतील लाकडं पुढं सरकवली. तसा जाळ भराभर पेटला. चुलीवर एका काळ्या कुट्ट भगुल्यामध्ये पाणी तापत होते. आवराआवर करून बायजाबाईनं थोरल्या मुलाला हाक घातली. गणू, अरे गणू, अरे उठ बाबा, म्हशी बैल बाहेर काढ, दावणीला बांध. सपरातील बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा आवाज येत होता. आता चांगलेच उजाडले होते. हातातील टरमेळ खुंटीला लावून बायजाने परत आवाज दिला. अरे गणू, उठ आता, पार उजाडलं. आवर लवकर, मला बाजारला जायचंय बघ. तापलेलं पाण्याचं भगुलं बादलीत रिचून त्यात थोडंसं इसान टाकलं व बायजा लगबग घराच्या मोरीत शिरली. गणू डोळं चोळत उठला व सपरातून बैल म्हशी बाहेर दावणीला बांधली. त्यांना वैरण टाकली व त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवू लागला. काळ्या कुट्टे डब्यातील मशेरी तळ हातावर घेऊन वट्यावर बसून गणू खसा दात घासू लागला. गणूचं बोट वेगानं दातांवर फिरू लागलं. बायजाची आंघोळ होईपर्यंत त्याला बरीच कामं उरकायची होती. तो मध्येच चुलीवरची लाकडं पुढं सारत होता व जाळ त्याप्रमाणे वाढत होता. आंघोळीचं पाणी तापलं होतं. बायजा निळ्या रंगाचे खास ठेवणीतलं लुगडं नेसून एक पाय वर करून काष्ट्यावर शेवटचा हात मारत होती. सूर्य तांबूस रंगासहित वर येताना दिसत होता. बायजाने सूर्यदेवाला हात जोडले. गणू, आवर बाबा, आंघोळ करून घे, असं म्हणून ती घरात गेली. मशेरी लावून गणू पचापच आपली काळी थुंकी वट्यावरून अंगणात थुंकत होता. अरे गणू, मी अंगण साफ केलंय आणि त्यावरच पचापच थुंकतोयस. काय म्हणावं या पोराला. वट्यावर असलेल्या तुळशीला बायजाने तांब्याभर पाणी टाकले. एक अगरबत्ती तुळशीत खोवली. अगरबत्तीचा सुगंध पूर्ण वटाभर दरवळला होता. आता सूर्य चांगलाच कासराभरवर आला. एका शेळीची तंगडी मांडी आणि पोटरी धरून बायजाने गलासभर दूध काढलं. चहा पाणी झाल्यानंतर गणू शेणकूर करण्यात मग्न झाला होता. तोपर्यंत बायजाची इतर 2 पोरं उठून गोधड्या आवरू लागली. बायजाला आवराआवर करून बाजारला जायचे होते. पोरांनीही आंघोळी करून आपापली शाळेची दप्तरं बाजूला ठेवून दिली. त्यांनी आज सुट्टी घेतली होती, त्यामुळं मंडळी आज खुशीत होती. काठवटीत बाजरीचे पीठ मळून बायजा धापाधप भाकरी थापू लागली. धाकटं पोर चुलीला पाय लावून चुलीचा जाळ सारत होतं.
अवलावर वांग्याचं कोड्यास उकळी घेत होतं. बायजाच्या भाकरी मात्र चांगल्याच टरारून फुगल्या होत्या. ए रामा, आवर तुझं, अरे मला बाजारात जायचंय. फुकणीने जाळ फुंकत बायजाने चुलीला पाय लावून बसलेल्या आपल्या धाकट्या रामाला सूचना केली व तव्यावरील शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवले. पाण्याचा चरचर आवाज झाला. पोरासोरांची आवराआवर करून तिला तालुक्याला निघायचे होते. तोपर्यंत संगीताने खुराड्यातील कोंबड्या बाहेर सोडल्या होत्या. खुराडे चांगले साफसूफ करून खुराड्यातील अंडी आईसमोर ठेवली. लाल भपकेबाज तोरा असलेला आणि साहेबासारखा दिसणारा एक कोंबडा आपले एका बाजूचे पंख जरा खालीवर करत आणि पाय वाकडा करत एका हडकुळ्या कोंबडीच्या मागे लागला होता. मध्येच दुसरा कोंबडा या लाल तुरा असलेल्या कोंबड्यावर धावून जाऊन आपली नापसंती दाखवत होता आणि त्यांच्या या झुंजीत कोंबडी बिचारी पळ काढत होती व अंगणात संगीताने टाकलेले बाजरीचे दाणे वेचत होती. ऊन आता चांगलेच वर आले होते. पोरांनो, भांडू नका, आपापली कामं व्यवस्थित करा, मी येते सांच्याला, असे म्हणून बायजा तालुक्याच्या गावी जाण्यासाठी निघाली. बायजाचा धनी मात्र हा 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 करत रस्त्याच्या कडेला येऊन बायजाकडे एक शून्य नजरेने पाहत तोंडातून लाळ गळत होती. दाढीचे केस वाढलेले होते. लेंग्याची नाडी गुडघ्यापर्यंत लोंबकळत होती. 5 वर्षापूर्वी भिकाच्या मनावर मोठा आघात झाला होता आणि तेव्हापासून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ही बायजावरच येऊन ठेपलेली होती. आजचा भाग इथेच पुरा करूया. पुढच्या रविवारी दुसरा भाग असेल बाजार. नक्की पहा बायजा कथा वाचन.